है। कंत्राटदार है वो कहीं पर 26 करोड़ का बिल चुका चुके हैं, लेकिन 26 करोड़ अभी भी बाकी है। तो क्या ये मिली भगत लग रही है? इसका ऑडिट होना चाहिए। देखिए, पीडब्ल्यूडी खाता जो ऐसा एक डिपार्टमेंट है जहां भ्रष्टाचार की बू हमेशा आती है। इन लोगों के ऊपर सबसे बड़ी जवाबदारी है डेवलपमेंट की, लेकिन आप देखते होंगे कि कल का गया हुआ ठेकेदार आज बड़ा करोड़पति नजर आता है। तो वजह क्या है? अगर ये अधिकारी को देखेंगे तो अनेक अधिकारियों के ऊपर ट्रैप भी हो चुका है, लेकिन इसका ऑडिट होना चाहिए। जब तक इसका ऑडिट नहीं होता, सही मायने में पीडब्ल्यूडी में जो खर्चा किया गया है वो सही है या गलत, ये जब तक सामने नहीं आता जब तक कुछ होने वाला नहीं। अधिकारी ये मानते हैं कि 2 साल 3 साल सर्विस करने के बाद एक जगह पे दूसरे जगह पे अपने ट्रांसफर हो जाती है और अपन ने जो गुने किए उसका कोई भी इंक्वायरी नहीं होती। इसलिए जब भी उनको एक डर लगना रहना चाहिए कि मैं जो भी जहाँ भी जाऊँगा, जहाँ भी काम करूँगा, अच्छे से करूँगा। अगर गलती से अगर मेरी इंक्वायरी निकली तो मेरे को जेल के रास्ते में जाना पड़ेगा, मेरे को जेल जाना पड़ेगा, ये डर उनमें होना चाहिए। इसलिए सरकार से भी हमारी मांग रहेगी कि इसका ऑडिट किया जाना चाहिए। कारभार समोर आलेला आहे। 2017 ते 2023 दरम्यान पाणी आणि विजेच्या बिलांसाठी जवळपास 52 कोटी रुपये देण्यात आले होते कंत्राटदारांना, त्यातले 26 कोटीच बिल भरण्यात आलेले आहे। नेमकं चाललंय काय? अधिकारी कंत्राटदार मिळालेले आहेत आणि 2017 पासून ते 2023 पर्यंतचा हा विषय आहे। मुळामध्ये पीडब्ल्यूडी खात्याबद्दलचा अनेकांचे गैरसमज आहेत। पीडब्ल्यूडी खात्यामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा सुद्धा काही ठिकाणी आढळून आलेला आहे। कोणी कॉन्ट्रॅक्टरशिप करतंय, कोणी आणखी तिथे वाटेल ते कामं करतंय, असं सगळ्या चर्चाच्या बाहेर येतात आणि त्याच्यामुळं रस्त्याची क्वालिटी खराब आहे किंवा असं अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील। मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं एकदा स्पेशल ऑडिट झालं पाहिजे। नेमकं या खात्यात चाललंय काय? तुम्ही जर पाहिलं तर अनेक ठिकाणी अनावश्यक खर्च हा जास्त प्रमाणात झाल्याचं दिसून आलेलं आहे, ज्याला आम्ही सुद्धा सहमत आहोत। म्हणून याचे स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे आणि अधिकाऱ्यांना आपण 2 वर्ष राहिलो किंवा 3 वर्ष राहिलो, आपली बदली होत आहे आणि आपण केलेला जे काही गैरव्यवहार आहे त्याच्यावर पाणी फिरले जात आहे, कोणी त्याची विचारपूस करत नाही, असा जो त्यांचा गैरसमज झाला आहे तो कुठेतरी दूर झाला पाहिजे। तुम्ही कुठेही असाल, परंतु तुमच्या कालावधीमध्ये जर भ्रष्टाचार झाला तर तुम्हाला जेलचे दरवाजे उघडे आहेत आणि तुम्हाला तिथे जावं लागेल, हा धाक त्यांच्यावर असला पाहिजे। म्हणून सरकारकडे माझी सुद्धा मागणी असणार आहे, एकदा याचं सोक्षमोक्ष होऊ द्या। लोकांना या खात्याबद्दलचे असलेले गैरसमज दूर सुद्धा होतील आणि जर भ्रष्टाचारी अधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होईल। सर, जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील यांच्यावरून महाविकास आघाडीत वाद रंगताना दिसतोय। खास करून जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही म्हणून मावळ आणि रायगडच्या दोन्ही जागा पडल्या, असा एक आरोप गीतेंकडून होतोय। गीतेंकडून हा आरोप करण्यापूर्वी उबाठा गटाच्या लोकांनी हा विचार केला पाहिजे की 22 जागा लढवल्यानंतर 9 जागा का आल्या? मग काँग्रेसने तुम्हाला संपूर्णपणे पाठिंबा दिला होता किंवा त्यांचे मतदान तुमच्याकडे टर्न झाले? शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या लोकांनी तुमचं काम केलं, मग एका जयंत पाटलाला का टार्गेट करता? जर जयंत पाटलाला टार्गेट कराल याचा अर्थ तुम्ही शरद पवारला विरोध करतायत असा त्याचा अर्थ होईल। जेव्हा जागा कमी निवडून आल्या, काँग्रेस 1ची 13 वर गेली, शरद पवार 4चे 8 वर गेले आणि तुम्ही नाचत होते, फुगड्या खेळत होते, तुम्हाला आनंद त्यांचा गगनात मावत नव्हता। मग आता पराभवाचं कारण त्यांच्या दुसऱ्याच्या माथ्यावर कशा फोडता तुम्ही? म्हणून आता जयंत पाटलाला जर तुम्ही विरोध केला याचा अर्थ तुम्ही शरद पवार साहेबांना विरोध केला असं होईल। युती ठेवायची, तुम्हाला महाआघाडी चालवायची आणि सगळी जबाबदारी तुमचीच आहे, कारण की इतर पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमची आहे। आपला पक्ष संपला तरी चालेल, परंतु इतर पक्ष वाढला पाहिजे, ही जी काही तुमची भूमिका आहे त्या भूमिकेला ठाम राहा आणि असंच इतरांना सहकार्य करा। जे शिवसेना प्रमुखाला कधी अपेक्षित नव्हते असे पक्ष वाढवण्याचं काम तुम्ही करतायत, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।